नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि पुढे रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत काळ्या घेवड्याची रस्सा भाजी. तर बनवायला अगदी सोपी आहे. खूप मोजक्या साहित्यापासून बनणारी ही भाजी आहे. तुम्हीसुद्धा नक्की घरामध्ये ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्स करून कशी झाली आहे. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर काळ्या घेवडा बनवण्यासाठी इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे. तसेच ह्या काळ्या घेवड्याच्या शेंगा होत्या त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि हा ओला काळा घेवडा आहे. तसेच टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे कट करून आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तसेच वाटण्यासाठी खोबरं, जिरे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. तर ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि ते कढई ठेवलेली आहे गॅसवरती. ते हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं 1-2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. तर तेलामध्ये तो अगदी मऊ होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घेतलेली आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता कांदा हलकासा मऊ झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे ते खोबरं, कोथिंबीर, तसेच जिरे आणि लसूणचं वाटण आहे. तर हे वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. हे सुद्धा छान असं परतलं गेलेलं आहे वाटण. तर त्यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे. तसेच धना पावडरसुद्धा टाकलेली आहे. यानंतर लाल तिखट 1 चम्मच टाकलेला आहे. तसेच काळा मसालासुद्धा टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसालासुद्धा छान असा परतला गेलेला आहे. तर हा 1 वाटी काळा घेवडा आहे आणि त्याच्या ज्या शेंगा होत्या त्या मी सोलून घेतलेल्या आहे आणि ह्या बिया तुम्ही कुकरलासुद्धा लावून घेऊ शकता. पण ह्या ओल्या बिया आहेत त्यासाठी मी डायरेक्ट भाजी बनवत आहे. कुकरला वगैरे लावून घेतलेलं नाही आहे. तर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून भाजीलासुद्धा खूप छान चव येईल आणि तर्रीसुद्धा येईल भाजीला यासाठी. तर तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही यूज करू शकता. तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. नंतर जो आहे आणि ह्या भाजीमध्ये मी टाकून घेतलेला आहे. तसेच चवीप्रमाणे मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. एक उकळी फुटू द्यायची, घेवडासुद्धा छान शिजला जाईल आणि इथे मी चेक करून पाहिला घेवडासुद्धा छान शिजला गेलेला आहे. तर ही भाजीसुद्धा छान मस्तपैकी असा घमघमाट वास सुटलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. खायला तर खूप कमाल झाली होती. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. खायला खूप अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.